भगवते वासुदेवाय। ओम नमो 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 भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। रामदास उवाच बहुत जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट तेथे वर्तावे चौकट नीती न्याय प्रपंच करावा नेमका पहावा परमार्थ विवेक जेणे करता उभय लोक संतुष्ट होती शतल वर्ष वय नेमिले त्यात बालपण नेणता गेले तारुण्य अवघे विसले विषयांकडे वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग आता भगवंताचा योग कोणे वेळे राजिक दैविक उद्योग चिंता अन्न वस्त्र देह ममता नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला लोक मनोमनो जाती वडिले गेले प्रतिती जाणत जाणत निश्चिती काय मानिले अगदी ग्रासी लागला आणि सावकाशी निजेला तो कैसा म्हणावा भरा आत्महत्याला पुण्य मार्ग अवघा बुडाला पाप संग्रह दंड झाला यमयातनेचा धुरा कठीण आहे तरी आता ऐसे न करावे बहुत विवेके वर्तावे यलोकपर्यंत साधावे दोहीकडे आळसाचे फळ रोकडे जांभया रेवून निद्रा पडे सुख म्हणून आवडे आळशी लोका साक्षे पकडता कष्टती परंतु पुढे सुखाडती खाती जेविती सुखी होती यज्ञ करुनी आळस सौदाच नागवणा आळस प्रयत्न बुडवणा आळसे करंटमणाच्या गुणा प्रगट होती म्हणून आळस नसावा तरीच पाहिजे वैभवा परत्री जीवा समाधान प्रयत्न करावा तो कोण हेच एका निरूपण सावध करून अंतःकरण निषेध प्रातःकाळी उठावे काही पाठांतर करावे यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी मग दिशेकडे जावे ते कोणाशी नवे ठावे शौचाचमन करावे निर्मळ जळे मुख मार्जन प्रातःस्नान संध्या दर्पण देवतार्चन पुढे वैष्णवदेव उपासना यथा सांग काही फळाहार घ्यावा मग संसार धंदा करावा सुशब्दे राजी राखावा सकळ लोक ज्या ज्याचा जो व्यापार तिथे असावे खबरदार निश्चितपणे तरी पोर वेढा लावी सुखे टके विसरे सांडली आठवण झाली चटपडी निश्चित आळसाची रोकडी क्वचित पहा या कारणे सावधान एकाग्र असावे मन तरी मग जेविता भोजन गोड वाटे पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी एकांत जाऊन विवरी नाना ग्रंथ तरीच प्राणी शहाणा होतो नाही तरी मूर्खजे राहतो लोक खाती आपण पाहतो दैन्यमाना ऐक सदैवपणाचे लक्षण रिकामा जाऊन एक क्षण प्रपंच व्यवसायाचे ज्ञान वगैरे आहे काही मिळवी मग जेवी कुंतल्या लोकांचे उगवी शरीर कारण नाही काहीतरी काही धर्मचर्चा पुराण हरिकथा निरूपण वाया जाऊन निरीक्षण दोहीकडे ऐसा जो सर्व सावध त्यास कैसा असेल खेद विवेके तुटला संबंध देहबुद्धीचा आहे तितके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ विवेकाचे येणे रीती प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण महावाक्याचे विवरण करता कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान परमार्थाचे साधन तेचे कथनावे इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तृतीया श्री सीता रामचंद्र अर्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यहं
क्षेमं वहाम्यहम्। श्रीगणेशाय नमो नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, जितेनांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मनवाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे श्री सद्गुरु पाय दोन्ही। पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। गोपाळ कृष्ण भगवान की जय। हर हरि हर महादेव। संतांचा विजय असो। बोल गजानन महाराज की जय। सच्चिदानंद श्री साईनाथ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। पवन पुत्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या